किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं अजित पवार यांनी म्हटलंय। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरील बैठकीमध्ये अजित पवार यांनी या सूचना केल्या। सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीमध्ये अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याचं कळतंय। तर किरीट सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम उघडलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मशिदीमध्ये जाऊ नये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर अजित पवारांनी बैठकीमध्ये काय म्हटलं आपण पाहूया। सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये अजित पवारांनी बैठकीत स्पष्ट शब्दात म्हटलंय। सोमय्या यांच्या मशिदीमध्ये जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं देखील अजित पवार म्हणाले। सोमय्यांच्या दबावामुळे कारवाई झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। बैठकीदरम्यान किरीट सोमय्यांविरोधात मुस्लिम संघटना आक्रमक बनल्याचं पाहायला मिळालं। हायकोर्टाच्या 46 ते 56 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचं पालन होऊ शकत नाही असं देवेन भारती यांनी म्हटलंय। पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी बैठकीमध्ये प्रात्यक्षिक देखील दाखवलं। बैठकीतील लोकांचा आवाज देखील 46 डेसिबलपेक्षा जास्त आहे। देवेन भारतींनी या संदर्भातलं प्रात्यक्षिक दाखवलं। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, मात्र चुकीच्या पद्धतीनं कारवाई नको असे निर्देश अजित पवार यांनी दिल्याचं कळतंय।